मी डॉक्टर शैलेश हिरोळकर. गेली 25 वर्ष मी उदगीर येथे लातूर जिल्ह्यामध्ये ॲज अ गायनेकोलॉजिस्ट स्त्रीरोग तज्ञ म्हणून प्रॅक्टिस करतो आहे. आणि गेल्या वर्षी जानेवारीमध्ये माझ्या घरी कंगन वॉटरचं मशीन बसवलं गेलेलं आहे आणि त्याच्याविषयीचे माझे काही अनुभव मी शेअर करू इच्छितो. ते मशीन बसवल्यानंतर मी ते पाणी रोज यूज करतो आणि त्याच्या अल्कलाईन पाण्यामुळे आणि डेली सकाळी मी हायड्रोजन वॉटर त्याचं यूज करतो आणि ते वॉटर घेतल्यामुळे माझ्या लाईफमध्ये काय बदल घडला त्याविषयी मी थोडंसं सांगू इच्छितो. माझं प्रोफेशन असं आहे की मला रात्री बेरात्री कुठल्याही वेळी पेशंटला सर्व्हिस द्यावी लागते. त्यामुळे अस्तव्यस्त जेवण असतं, झोप अस्तव्यस्त असते आणि स्ट्रेस खूप असतो. त्यामुळे मला गेली कित्येक वर्षापासून ॲसिडिटीचा खूप मोठा प्रॉब्लेम होता आणि ते ॲसिडिटी असल्यामुळे मला रोज त्या ॲसिडिटी कमी करण्यासाठी गोळ्या घ्यावा लागायचा. हे गेल्या वर्षीपासून मी जेव्हा कंगन वॉटर प्यायला सुरू केलो, हळूहळू हा प्रॉब्लेम सॉल्व्ह होत गेला आणि गेल्या 6 महिन्यापासून क्वचितच मला ही गोळ्याची गरज पडू लागली आहे जेव्हा मी कुठलं तरी डिसिप्लिन ब्रेक केली तर. अदरवाईज मला ह्या गोळीचे आता त्याच्यापासून निजात भेटली मला. तसेच सायन्समध्ये मेडिकल सायन्समध्ये असं प्रूव्ह झालं की खूप ज्यांना जास्त ॲसिडिटी असते त्याच्यामुळे त्यांना बरेच ॲलर्जीचे प्रॉब्लेम होत असतात. मलाही एक प्रॉब्लेम होता ज्याला ॲलर्जिक रायनायटिस म्हणून म्हटलं जातं, ज्याच्यामुळे मला वारंवार शिंका खूप यायचा. थोडंही स्टिम्युलेशन झालं की माझ्या नाकातून वगैरे पाणी सुटायचं आणि खूप मला शिंका यायचा, नाकमधून रनिंग नोज व्हायचं. हे प्रॉब्लेम खूप होतो. जेव्हापासून मी कंगन वॉटर सुरू केलं हळूहळू हा प्रॉब्लेम सॉल्व्ह होत गेला आणि मी जे ॲलर्जी कंट्रोल करण्यासाठी रोज पहिले गोळ्या घेत होतो ते हळूहळू कमी होऊन वीकली ट्वाईस झाला, पुन्हा 1 टाईम झाला आणि आता सध्या तरी बंद आहे. शेवटच्या 3-4 महिन्यापासून ही गोळी बंद आहे तरी सुद्धा मला एकही शिंक येत नाही. आता सर्दीचा प्रॉब्लेम सुद्धा सॉल्व्ह झालेला आहे. आणि तसाच एक तिसरा प्रॉब्लेम होता मला ज्याला आपण फंगल इन्फेक्शन म्हणतो. आपल्या बोटाच्या पायाच्या नाखूनमध्ये मला फंगल इन्फेक्शन होतं एक टोवर ते, आणि मी त्याला कंट्रोल करण्यासाठी गोळ्या घेत होतो. फंगल इन्फेक्शन सहसा लवकर जात नाही अंगामधून, त्याला 3 महिने 4 महिन्याचं गोळ्या घ्याव्या लागतात आणि मी हे गोळ्या घेत होतो. आणि ही गोळ्या घेत असताना सुद्धा ती माझ्या बॉडीमधून काही कारण तर जात नव्हतं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्याला खूप डिसिप्लिन लागते. मध्ये मध्ये गोळ्या सुटायच्या, मध्ये मध्ये त्या गोळ्याचा साईड इफेक्ट सुद्धा व्हायचा. त्यामुळे मला ती गोळी बंद करावं लागायची. त्यामुळे त्याच्यामुळे मला ते बोटात असा काही प्रॉब्लेम नव्हता, पण तो बोट काळा दिसायचं ते मला आवडायचं नाही. पण जेव्हापासून मी कंगन वॉटर सुरू केलो नॅचरलीच ते बोटाचा नख हळूहळू पिंक होत गेला आणि आता सध्या फक्त 5 to 10% उरलेला आहे. आणि मला वाटतं आता हे महिनाभरात ते सुद्धा निघून जाईल माझ्या अंगात. ते माझे काही अनुभव होते हे पाणी घेतल्यामुळे आणि मला वाटतं की मला हे फरक पडला तर इतरांना सुद्धा फरक पडू शकतो. आणि याच्याविषयी माहिती जर सगळ्यांना असली तर याचा फायदा नक्कीच घ्यावा हे माझं सगळ्यांना आव्हान राहील. थँक्यू व्हेरी मच सर.